हॅलो नमस्कार सर्वांना. तुम्हाला दाखवणार आहे आज मी कुल्फी. तर कुल्फी कशी बनवली न स्किप करता पुन्हा व्हिडिओ बघा. माझ्याकडे बघा कुल्फी मोड नव्हते तर मी टिफिनमध्येच कुल्फी लावली, कारण की मोड नव्हते. आता बोलवायचे आहे ऑनलाईन मोड. तर कुल्फी कशी छान झाली बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. हे बघा अर्धा लिटर घेतलेलं आहे मी दूध फुल मिल्क म्हणजे साय काढून घेतलेलं नाही, पूर्ण साई सगळं मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. तर अर्धा लिटर दुधाला वेलची पूड घालणार आहे मी. 3 ते 4 वेलचीचे पेस्ट करून त्याच्यामध्ये घालणार आहे. तर मिक्सरमधून मी पेस्ट करणार आहे आणि आपल्या दुधामध्ये ती घालणार आहे. तर चला आपण मिक्सरमधून वेलची काढून घेऊया. मिक्सरमधून वेलची काढून दुधामध्ये घालणार आहे आणि दूध बघा घोटून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते घट्ट होत नाही, अर्ध्या लिटरचं 1 पाव होत नाही तोपर्यंत आपल्याला घोटायचं आहे. तोपर्यंत मी साखर मेल्ट करून घेणार आहे, तेही तव्यावरती. याने काय होतं की आपली आईस्क्रीम असते बघा ती खूप टेस्टी बनते. आणि तशी साखर घातली की ती त्याच्यापेक्षा अशी साखर घालून कलरही येतो आणि कुल्फी छानही बनते. तर तुम्ही ही जी अशी ट्रिक आहे साखर मेल्ट करण्याची ती नक्की रेसिपी ट्राय करा. आणि अशी नुसती साखर टाकू नका, मेल्ट करूनच घाला. त्याने काय होतं की छान चवही लागते बाहेरच्या कुल्फीसारखे आणि कलरही बाहेरच्या कुल्फीसारखा येतो. केसर वगैरे ऑप्शनल आहे. केसर नसेल तर तुम्ही नका घालू, पण असं मेल्ट करून साखर नक्की घाला. तर साखर मेल्ट होणार आहे आपली. तोपर्यंत आपल्याला सराटा एकदम सारखा जेही तुमच्याकडे साहित्य असेल त्याने एकसारखं फिरवायचं आहे, कारण की साखर काळपट झाली नाही पाहिजेत आणि लागली नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपली कुल्फी आखून कलर होईल. तर बघा छान आपली साखर झालेली आहे. आपल्याला त्याच्यामध्ये ही साखर दुधामध्ये घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता पांढरं शुभ्र दूध आहे आणि ते साखर घातल्याच्या नंतर एकदम कलर बदलतो दुधाचा. आणि मी शेगडीवरच स्वयंपाक करते बघा, त्याच्यामुळे शेगडी एकसारखीच आपल्याला घोटत राहायचं आहे दूध. आणि जी मेल्ट केलेली साखर आहे ना ती त्याच्यामध्ये घालायची आहे. तर मेल्ट केलेली साखर थोडी कडक होते दुधामध्ये घातल्याच्यानंतर, तर ती फिरवत पूर्ण आणखी फिरून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याला आपल्याला दुधामध्ये मेल्ट करायचं आहे. तर मेल्ट झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे बदामाची पेस्ट, बदामाचे तुकडे. तर बदामाचे तुकडे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. बदाम मी 4-5 बदाम बिजू घातले होते. जवळपास 4 जणांची ही बनते ही कुल्फी. 4 जणांना पुरेल एवढी कुल्फी बनते. तुमची जर 4 जणांची फॅमिली असेल, छोटी फॅमिली असेल, तर तुम्हाला अर्धा लिटर दुधाची कुल्फी नक्कीच पुरून जाईल. तर बघा घट्ट दूध झालेलं आहे. याच्यात थोडासा मला आता कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, पण मी घालणार आहे. तुम्हाला नसेल तुमच्याकडं ऑप्शनल म्हणजे कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडं असेल तेव्हाच घाला, नसेल तर राहू द्या. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे झालेलं आहे. आणि नंतर आपल्याला मिक्सरमधून हे जे मिश्रण आहे ते फिरवून घ्यायचं आहे. तर मिश्रण फिरवून घेते. सॉरी पडलं होतं माझं मिक्सरचं भांडं, कारण की एवढी घट्ट चाललेली ती सांडत नाही मिश्रण आपलं. डब्यामध्येच आता मी कुल्फी लावणार आहे. तर तुम्हीही तुमच्याकडं भांडे नसेल तर टिफिनच्या डब्यामध्ये नाही तर कशामध्ये लावू शकता. आता 8 तासासाठी मी हे 8 तासासाठी मी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता कुठेही चिपकलेली नाही आपली कुल्फी बनवून तयार आहे. फक्त मोड असते ना तर एकदम चविष्ट बनलेली आहे आणि मोड असते ना तर एकदम भारी बनली असती. मोडच्या साखर म्हणजे बाहेरच्या कुल्फीसाठीच. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.